श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आज आहे गुरुपुष्यामृत योग. या योगाच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात. 26 सप्टेंबरला रात्री 11:34 हा योग सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत म्हणजे सकाळी 6:25 हा योग असेल. गुरुपुष्यामृतचा योग 26 सप्टेंबर रोजी असल्याने त्या दिवशी सायंकाळी गोरज मुहूर्तावर अर्थात दिवे लागणीच्या वेळी श्रीसूक्त म्हणत लक्ष्मी पूजन करावे आणि दत्तगुरूंचा जप करत दत्तकृपेस पात्र व्हावे. ज्यांना स्तोत्र पाठ नाही त्यांनी देवीची दत्तगुरूंची पूजा करत निदान स्तोत्र तरी श्रवण करावे. आता या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आता आपल्यावरती संकटे येणार नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटांचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच घरामध्ये एखादी व्यक्ती सारखी आजारी पडत असेल तर तिच्यासाठी कोणते उपाय करावे. तसेच भरपूर वेळा आपली मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही. घरामध्ये आर्थिक टंचाई ही सतत जाणवत असते. घरामध्ये पैसा तर येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही, कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो. मग घरामध्ये पैसा येण्यासाठी, माता लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे. माता लक्ष्मीला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही माता लक्ष्मीला अर्पण कराव्या. मग गुलाबाचं फूल असेल किंवा गुलाबाचं फूल जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अगदी जास्वंदीचं फूल देखील अर्पण करू शकता. तसेच माता लक्ष्मीला आपण या दिवशी तांदळाची खीर देखील बनवायची आहे. ती खीर माता लक्ष्मीपुढे थोडा वेळ ठेवायची आहे आणि त्यानंतर ती खीर घरामध्ये सर्व व्यक्तींनी ग्रहण करायची आहे. आता या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे. तर आपल्याला एक दिवा लावायचा आहे. संध्याकाळी जेव्हा माता लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यावेळेस आपण एक दिवा लावायचा आहे. तर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचे आहे. तांदूळ कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे तांदूळ घ्यायचे आहे. आता तांदळावरती आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्यानंतर तुम्ही मातीची पंती किंवा कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल. शक्यतो जर कणकेचा दिवा बनवणे शक्य असेल तर आवर्जून कणकेचा दिवाच तुम्ही बनवावा. मग गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि असं कणिक तुम्ही मळून घ्या आणि त्याचा दिवा तुम्ही बनवायचा आहे. आता हा दिवा बनवल्यानंतर आपल्याला थोडंसं शुद्ध तूप घ्यायचं आहे. शुद्ध तूप नसेल तर तुम्ही तिळाचं तेल, मोहरीचं तेल देखील टाकू शकता. आता हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आपल्याला एक लवंग घ्यायचं आहे. लवंग हे साबूत असावं, कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं, त्याला पुढे फूल देखील पाहिजे असं लवंग घ्यायचं आहे. तसेच एक हिरवी वेलची देखील घ्यायची आहे आणि ती या दिव्यामध्ये आपल्याला टाकायची आहे. आता एक लवंग आणि एक हिरवी वेलची आपण त्या दिव्यामध्ये टाकली आहे. त्या दिव्याला देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. दिवा थोड्या वेळ माता लक्ष्मी समोर आपल्याला ठेवायचा आहे. त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती माता लक्ष्मीला सांगायची आहे. अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो. मग घरामध्ये पैसा येत नसेल, पैसा स्थिर राहत नसेल किंवा मुलांचं सतत आजारपण चालू राहत असेल, एक झालं की दुसरा आजारी पडतो किंवा घरामध्ये आणखीन काही समस्या असतील तर जे काही आहे ते अगदी तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने माता लक्ष्मीला सांगायचं आहे. आता हे आपले सांगून झाल्यानंतर आपल्याला काही सेवा देखील करायची आहे. कारण की आपण जर नुसते उपाय केले तर त्याचा रिझल्ट आपल्याला पाहिजे तसा मिळत नाही. त्यामुळे आपण सेवा देखील केलीच पाहिजे. तर आपल्याला माता लक्ष्मीच्या एका मंत्राचा जप करायचा आहे. तर तो मंत्र असा आहे की ओम श्रीम ह्रीम दारिद्र्य विनाशिनये धनधान्य समृद्धीम देही देही नमः. हा मंत्र आपण 108 वेळा म्हणायचा आहे. अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती लावून देऊ शकता. तुम्ही श्रवण केलं तरी पण चालेल, पण आपल्याला हा मंत्र म्हणणे अत्यंत गरजेचं आहे. आता हा मंत्र म्हणून झाल्यानंतर आपल्याला परत माता लक्ष्मीचे दर्शन घ्यायचे आहे. परत तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती सांगायची आहे आणि हा दिवा आपल्याला आपला जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या बाहेरच्या साईडला ठेवायचा आहे. उजव्या साईडने आपण हा दिवा ठेवायचा आहे. कारण की गुरुपुष्यामृतच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती येते असे म्हणतात. तसेच रात्री 12 वाजता देखील शुभ मुहूर्त आहे. त्यावेळी देखील तुम्ही हा दिवा ठेवू शकता, पण त्यावेळी ठेवणे आपल्याला शक्य होत नाही. त्यामुळे अगदी तुम्ही सायंकाळी 6 नंतर हा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल. हा दिवा आता किती वेळ चालू ठेवायचा, तुम्हाला रात्री 12पर्यंत चालू ठेवणे शक्य असेल तर आवर्जून ठेवा आणि जर तसे शक्य नसेल तर कमीत कमी तुम्ही झोपण्याच्या अगोदर परत त्या दिव्यामध्ये तुम्ही तेल किंवा तूप टाकू शकता.
आता यानंतर आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरावरती कुणाचीही इडापिडा मागे लागलेली असेल किंवा कुणाचीही नजरबाधा झालेली असेल, कोणतेही संकटे मागे लागलेली असतील किंवा घरामध्ये आजारपण असेल तर ते दूर होण्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय देखील आपण सायंकाळी 6 नंतरच करायचा आहे. आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे जर कापूर जाळण्याचं भांडं असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता. आपल्याला थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचे आहे. तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे तांदूळ घ्यायचे आहे. त्या कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये आपण ते तांदूळ ठेवायचे आहे. आता त्यानंतर आपल्याला भीमसेनी कापराच्या 4-5 वड्या घ्यायच्या आहे. आता आपण भीमसेनी कापूरच घ्यावा कारण की भीमसेनी कापूर हा नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणामध्ये शोषून घेतो. त्या तुलनेमध्ये आपला साधा कापूर हा शोषून घेत नाही. आपल्याला शुद्ध तूप घ्यायचं आहे. शुद्ध तुपामध्ये या भीमसेनी कापराच्या वड्या थोड्याशा भिजवून घ्यायच्या आहे किंवा तुम्ही भीमसेनी कापरावरती देखील शुद्ध तूप टाकू शकता. त्यानंतर आपल्याला 2 लवंगा देखील घ्यायच्या आहे. लवंगा या साबूत असाव्या, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या. आता यानंतर आपल्याला हे सर्व जाळायचं आहे. हे अगोदर तुम्ही माता लक्ष्मी समोर ठेवायचं आहे. त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती माता लक्ष्मीला सांगायची आहे. घरामध्ये जी काही इडापिडा आहे ती दूर होऊ दे, घरावरील सर्व संकटे दूर होऊ दे अशी मनोकामना करायची आहे. त्यानंतर आपल्याला ते कापूर जाळायचे आहे आणि ते सर्व घरामध्ये फिरवायचे आहे. अगदी बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये सर्व ठिकाणी आपण हे फिरवून घ्यायचे आहे. आता हे फिरवत असताना आपण ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करतच राहायचा आहे. तसेच आपण फक्त बाथरूम आणि टॉयलेटजवळ हे न्यायचं नाही, अगदी गॅलरीमध्ये देखील आपण हे फिरवून आणायचं आहे. हा उपाय करत असताना आपण आपला दरवाजा, जो काही मुख्य दरवाजा आहे तो उघडा ठेवायचा आहे, खिडक्या उघड्या ठेवायच्या आहे की जेणेकरून आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर होईल व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल. आता आपण जो उपाय करत असतो त्याबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही, अगदी शेजारी असो किंवा नातेवाईक असो. आपण जर सांगितले तर तो उपाय आपला सफल ठरत नाही, कारण प्रत्येक व्यक्ती आपल्यासारखाच असतो असे नाही. आपल्याला फक्त ते वाटत असते, पण त्याच्यामध्ये असणारी जी काही नकारात्मकता असते ती देखील आपल्यावरती प्रभाव करते. त्यामुळे हा उपाय अगदी तुम्ही कुणालाही न सांगता मनापासून श्रद्धेने करायचा आहे. आपल्या मनामध्ये देखील सकारात्मकता पाहिजे की मी हे केल्यावरती सर्व काही व्यवस्थित होणार आहे. आता हे सर्व झाल्यानंतर ती जी काही पंती आहे ती तुम्हाला मुख्य दरवाजाजवळ ठेवायची आहे. अगदी बाहेर ठेवणे शक्य नसेल तर आतमधल्या साईडने ठेवली तरी पण चालेल. यातील जे काही अर्धे तांदूळ राहिले असतील किंवा अर्धे लवंगा राहिले असतील तर त्या आपल्याला लवंगामध्ये टाकायचे आहे किंवा एखाद्या झाडाखाली टाकल्या तरी पण चालेल. फक्त आपली जी काही गॅलरीतील झाडी आहे त्याखाली टाकायचं नाही, तर तुम्ही बाहेर जाऊन झाडाखाली हे लवंग असेल, अर्धे तांदूळ असतील तर ते टाकायचे आहे. अगदी मनापासून आणि श्रद्धेने हा उपाय करावा. हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने केला तरी पण चालेल. ताई, दादा, आजी, आजोबा, तुमच्या घरातील मुलं देखील हा उपाय करू शकता. फक्त मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही. तसेच याच दिवशी आपल्याला पितरांसाठी देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. आपल्या घराच्या दक्षिण दिशेला असा दिवा प्रज्वलित करावा. मातीची पंती घ्यावी, त्यामध्ये शुद्ध तूप किंवा तिळाचं तेल तुम्ही टाकू शकता. त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे. आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे. ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप 108 वेळा करायचा आहे. पितरांकडे माफी मागायची आहे. माझ्याकडून काही चुकले असेल, घरातील लहान्यांकडून मोठ्यांकडून काही चूक झाली असेल तर त्याबद्दल मला माफ करावे, पण इथून पुढे माझ्याकडून जशी होईल तशी सेवा मी तुमची नक्की करेल असे आपण पितरांना म्हणायचे आहे. आणि आपल्या घराच्या दक्षिण दिशेला तुम्ही असा दिवा जरूर प्रज्वलित करावा. यामुळे आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त होतो व आपल्या घरामध्ये देखील सुख, शांती, समृद्धी येते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः जरूर लिहा. धन्यवाद.